अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 10 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी जगराम आडे हा फरार झाला होता। गेल्या 2 दिवसापासून तो गावाशेजारील जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अथक शोध मोहीम राबवत आरोपीला जंगलातून अटक केली। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी आरोपी विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे। या दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याची चार्जशीट 30 दिवसाच्या आत न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। तसेच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली आहे। चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे 2 दिवस पूर्वी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये सावरगावमध्ये 10 वर्षाची मुलगीवर 60 वर्षाचे नराधमाने अत्याचार केला होता। रात्री 7-8 वाजता पोलीस स्टेशनला आले होते तक्रारदार आणि 2-3 तासात FIR दाखल झाला होता। त्याच्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता। आरोपी अगोदरपासूनच पळून गेला होता। एक आम्हाला माहिती होती की आरोपी जंगलमध्ये पळून गेलेला आहे। एक मॅसिव्ह सर्च ऑपरेशन आम्ही राबवला होता। 2 दिवसाचे सर्च ऑपरेशनमध्ये आमचे 105 पोलीस कर्मचारी अधिकारी व टोटल 5 असे वेगवेगळे पथक आम्ही स्थापन केले होते। याच्यामध्ये SDPOचा पथक, पोलीस स्टेशनचा पथक, LCVचे 2-3 पथक असे होते। याच्यामध्ये अजून आमचे 2 BDSचे पथक होते, डॉग स्पॉटचे पथक होते आणि 4 आमचे 2 कॅमेराज होते। याच्यामध्ये आज 2 दिवस नंतर जंगलमध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने आरोपीला तिथून ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। आणि आता याच्यानंतर आम्ही आमचा असा एक टाइमलाईन आम्ही ठेवलेली आहे की 30 दिवसात याची एक चार्जशीट आम्ही कोर्टात पाठवणार आहोत आणि याचा पूर्ण फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, मेडिकल रिपोर्ट, ई-साक्ष्य, फॉरेन्सिक व्हॅन, सर्व जप्ती, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीमध्ये होणार, जेणेकरून कोर्टामध्ये जेव्हा आम्ही चार्जशीट पाठवणार तर 100% आरोपीला शिक्षा होणार आणि कठोरात कठोर शिक्षा होईल। यासाठी मी स्वतः याचा इन्व्हेस्टिगेशनचा मॉनिटरिंग करणार आहोत आणि ठाणेदार खुद या गुन्ह्याचा तपास करणार आहे आणि मी आमचे सर्व अधिकारी बंधूला खूप धन्यवाद देतो। याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे, वन विभागाने आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे। वन विभागाच्या मी सुद्धा ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला खूप याच्यामध्ये अतिशय सहकार्य दिला। तसेच जे गावकरी आहे, जे तिथे स्थानिक रहिवासी आहे, त्यांना सुद्धा आम्हाला खूप तिथे सहकार्य दिलेलं आहे। सर्वांचा मी अभिनंदन करतो आणि 100% या आरोपीला शिक्षा होणार अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।